नक्कीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार हे आता पुढच्या 5 वर्षात कशा प्रकारे राज्याचा कारभार करणार आहेत याकडे लक्ष. अनेक आव्हानं असणार आहेत, मग ती आर्थिक पातळीवरची असेल, सामाजिक क्षेत्रातली असेल, आरक्षणाबाबतचं असेल, इतरही अनेक आव्हानं. कोणते नवे प्रकल्प राज्यासाठी हे महायुती 2.0 सरकार, महायुती 2.0 सरकार घेऊन येतं याकडेही लक्ष असेल. मात्र आजची पहिली कॅबिनेट, त्यामुळे या पहिल्या कॅबिनेटमध्ये नेमका कोणता मोठा महत्त्वाचा निर्णय होणार का, लक्ष. तर शपथ घेतल्यानंतर आता नव्या सरकारची पहिली कॅबिनेट बैठक सुरू झालेली आहे. पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हे तीनही नेते कोणता मोठा निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. मात्र मंत्रालयामध्ये दाखल झाल्यानंतर पहिली मंत्रिमंडळ बैठक आता सुरू झाली आहे. तर शपथ घेतल्यानंतर आता नव्या सरकारची ही पहिली कॅबिनेट बैठक आहे. अर्थात पहिली कॅबिनेट बैठक ही अत्यंत महत्त्वाची. सध्या तरी या कॅबिनेटमध्ये हे तीनही महत्त्वाचे नेते असतील. आता मंत्रिमंडळ विस्तारानंतर कोणकोणत्या मंत्र्यांचा समावेश होणार आहे, कुणाला कुठलं खातं मिळणार आहे ते थोड्याच दिवसात स्पष्ट होईल. मात्र आजची पहिली कॅबिनेट बैठक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांची, काही मोठा महत्त्वाचा निर्णय होणार आहे का याकडेही लक्ष. अर्थात त्यानंतर पत्रकार परिषद सुद्धा होणार आहे. तर या पत्रकार परिषदेमध्ये मंत्रिमंडळ बैठकातील निर्णय हे तीनही नेते जनतेला सांगतील. मात्र फडणवीसांची दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत आता मंत्रिमंडळ बैठक सुरू झालेली आहे. मंत्रालयामध्ये जोरदार स्वागत त्यांचं करण्यात आलं आणि त्यानंतर लगेचच या मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुरुवात झालेली आहे. तर राज्यामध्ये 237च्या बहुमतानं हे सरकार विराजमान झालेलं आहे. महायुती 2.0 सरकार आणि राज्य कारभाराला देखील आजपासूनच सुरुवात करण्यात आलेली आहे. आणि मंत्रिमंडळ बैठक पार पडल्यानंतर हे तीनही नेते पत्रकार परिषद देखील घेणार आहेत. तर ही दोन दृश्य, एकीकडे पत्रकार परिषदेची तयारी झालेली आहे, त्या ठिकाणी सज्ज आहे पत्रकार परिषदेसाठी तो कक्ष. दुसरीकडे कॅबिनेट बैठक आता सुरू झालेली आहे. पहिल्याच कॅबिनेटमध्ये काही मोठा महत्त्वाचा निर्णय होणार आहे का याकडे लक्ष असेल. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार, असा हा महायुती 2.0 सरकारचा आजपासून सुरू झालेला कारभार.